वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य अध्याय 34. श्री शंकर म्हणतात, कार्तिकीया, जो आवडीच्या छायेखाली बसून पित्रांना पिंडदान करील त्याचे पित्र माधवाचे कृपेने मुक्तीला जातील. जो मस्तकावर हातात मुखात बाहूवर व गळ्यात आवडे धारण करून भूषित होईल, आवडे भक्षण करील तो मनुष्य नारायण होईल. जो वैष्णव आवडे धारण करतो तो वैष्णवांनाही प्रिय होतो, मग मनुष्यांना प्रिय होईल म्हणून काय सांगावे. तुळशीची माळ व आवड्यांची माळ ज्याने कंठात आहे त्याच्या अंगावर केशव लोळतो असे समजावे. आवडे, तुळशी व द्वारकेतील मृत्तिका, गोपीचंदन ही तीन ज्याचे घरात आहे त्याचे जन्म सफळ समजावे. जितके दिवस मनुष्य आवडीची माळा धारण करील तितके 1000 वर्षेपर्यंत त्याची वस्ती वैकुंठात होईल. तुळशीची व आवडीची अशा 2 माळा जो आपल्या गळ्यात घालील तो मनुष्य कोटी कल्पापर्यंत स्वर्गात राहील. जो इंद्रिये स्वाधीन ठेवून शालिग्रामाची पूजा तुलसी मंजिरींनी करेल त्याला प्रत्येक तुळशी फुलाला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. देवामध्ये जसा विष्णू श्रेष्ठ तशी फुलामध्ये तुळशी श्रेष्ठ. जो दररोज तुलसींनी श्री विष्णूची पूजा करतो त्याची जन्मापासूनची दुःखे, जरा, रोग ही नाहीशी होऊन त्याला मुक्ती मिळते. जो कार्तिकात तुळशीची माळ करून तिने विष्णूची पूजा करतो त्याच्या पापांच्या अक्षरांची माळ कृष्ण खरोखर तोडून टाकतो. श्री चंदन, कपूर, अगरू व केशर यांनी मिश्रित गंध, केवडा व दीपदान ही केशवाला नेहमी प्रिय आहेत. कलियुगात कार्तिक महिन्यामध्ये केवडा दिला तर दीपदान केले तर हे कार्तिकेय त्याच्या 100 कुलांचा नाश होतो. कमळे, तुळसी, केवडा, अगस्त्यांचे फूल व 5वे दीपदान ही कार्तिकात विष्णूला अर्पण करावी. हे वत्सा, जो मालतीच्या मालांनी कार्तिकात केशवाचा मंडप सुशोभित करील त्याला स्वर्गात वस्ती प्राप्त होईल. केवड्याच्या पुष्पांनी जर विष्णूची पूजा केली तर तो त्याला 1000 वर्षापर्यंत सुप्रसन्न होतो. हे षडानना, केवड्याच्या फुलांनी विष्णूंची पूजा केली असता त्या पुण्याने तो मंगलकारक वैकुंठाला जातो. चैत्र वैशाख आला असता दवण्याने श्री विष्णूची पूजा केली तर 100 गायी दिल्याचे पुण्य मिळते. अगस्त्याच्या फुलांनी विष्णूंची पूजा केली असता त्याला पाहताच नरकाग्नी थंड होतो. अगस्त्याच्या फुलांनी पूजा केली असता जसा विष्णू संतुष्ट होऊन फल देतो तसा तप करून फल देत नाही. कार्तिकात सर्व फुले तोडून अगस्त्य पुष्पांनीच केशवाची पूजा केली तर त्याला अश्वमेधाचे फळ मिळते. अगस्त्य फुलांची माळा करून जो विष्णूला अर्पण करतो त्याची इंद्र देखील स्तुती करतो. 1000 गायी दान केल्याने जे फळ मिळते ते एका अगस्त्य पुष्प कार्तिकात विष्णूला अर्पण केल्याने मिळते. हरी जसा कौस्तुभ मण्याने किंवा वनमालेने संतुष्ट होतो तसाच कार्तिकात तुलसीपत्रांनी संतुष्ट होतो. सूत म्हणाले, वृषध्वज शंकर आपला पुत्र कार्तिकेय भक्ती तत्पर होऊन विनयाने नम्र झाला आहे असे पाहून पुन्हा पुन्हा बोलू लागले. ईश्वर म्हणाले, मयूर वाहना षडानना, कार्तिकातील दीपाचे महात्म्य सांगतो, श्रवण कर. पितृगणसह इच्छा करीतात की आमच्या कुलात सत्पुत्र पितृभक्त कार्तिकात दीपदानाने केशवाला संतुष्ट करणारा असा होईल काय. तुपाने किंवा तेलाने देवाचे जो दिवे लावतो त्याला अश्वमेध करून काय करायचे. कार्तिकामध्ये केशवापुढे ज्याने दीपदान केले त्याने सर्व यज्ञ केले, सर्व तीर्थात स्नान केल्याप्रमाणे आहे. विशेष करून कार्तिक कृष्ण पक्षातील शेवटचे दिवाळीचे 5 दिवस विशेष पुण्यकालक आहे. या 5 दिवशी जो दीपदान करील त्याला अक्षय पुण्य प्राप्त होते. दुसऱ्याने लावलेला दिवा एका चिचुंद्रीने पायाने वाद सारून मोठा झाला म्हणून तिला दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त होऊन ती उत्तम गतीला गेली. एक पारधी चतुर्दशीला शंकराची पूजा करून सहज उपाशी राहिला म्हणून त्याला उत्तम असा विष्णुलोक प्राप्त झाला. लीलावती नावाची चांडाळीन दुसऱ्याने लावलेल्या दिव्याचे संरक्षण केल्याने शुद्ध होऊन अक्षय स्वर्गाला गेली.
कोणी एक गोपाने अमावस्येला श्री विष्णूची पूजा पाहून जय जय असा वरचेवर शब्द उच्चार केला म्हणून तो सार्वभौम राजा झाला. म्हणून सूर्यास्त झाल्यावर कार्तिकात घरात, गोठ्यात व सर्व ठिकाणी दिवे लावावे. देवळात, स्मशानात, सरोवराच्या तीराला, दीपवाडीत 5 दिवस आपल्या कल्याणाकरिता तुपाने अथवा तेलाने दिवे लावावे. दीपदानापासून पुण्य प्राप्त होऊन ज्यांच्या श्राद्धादी क्रिया नष्ट झाल्या आहेत अशा पापी पित्रांचा देखील उद्धार होतो. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्ये चतुस्त्रिशोऽध्यायः संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु.